पण एक असं वाईट वाटलं की उद्धवजींनी असा जो निर्णय घेतला त्यामुळे कुठेतरी सगळ्यांना विश्वासात न घेता किंवा इतर मित्रपक्षांना सुद्धा अचानक अशा पद्धतीनं एक धक्काच होता त्यांचा निर्णय म्हणजे. नाही, थोडंसं आता त्यांच्या निर्णयावर बोलण्यात कमी खरं मोठा नाही, परंतु सुरुवातीला ज्यावेळेस 10-12 लोकं गेली त्यावेळेस कदाचित बाकीच्यांना थांबून आमचं सरकार वाचेल अशी सुरुवातीला आम्हाला अपेक्षा होती त्यावेळेस. पण नंतर ते हळूहळू सगळेच जायला लागले. मी आमच्या पक्षाचे काही आमदार आम्ही 3-4 जण आदित्यजींना भेटायला गेलेलो. त्यावेळेस 15-16 लोकच गेली होती. पण ज्यांनी आमचं स्वागत तिथं वर्षावर केलं, आम्हाला बसवलं, आमचा चहा पाणी केला, आम्हाला आदित्य साहेबांपर्यंत घेऊन गेले, आम्ही आदित्य साहेबांना भेटलो आणि नंतर जाताना परत त्या आमदारांना आम्ही बाय करून येतो आम्ही म्हणून गेलो. तेच आमदार संध्याकाळी गुवाहाटीला निघून गेले. तर मी नाव घेत नाही त्यांचं, पण ते अशी सगळी प्रक्रिया निश्चितपणे नाव घ्यायला हरकत नाही. आता काय सगळे मला वाटतं योगेश कदम आता जे गृहराज्यमंत्री आहेत ते त्या दिवशी आम्हाला ग्रीट केलं आणि संध्याकाळी आम्ही सकाळी दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर तेच नव्हते. तर ठीक आहे, पण तो काळ होता. त्यावेळेस अजून जर सरकार पुढं चाललं असतं तर आणखी निश्चितपणे कामं करता आली असती. लोकांची कामं करायला खूप मोठा स्कोप त्यावेळेस मिळाला. मतदारसंघात, राज्यात खूप काम एक आपल्या माध्यमातून काही काम उभं राहतंय, त्या माध्यमातून लोकांना मदत होती, लोकांचं जीवन सुसह्य होतंय, अशी जेव्हा भावना मनामध्ये येते तो एक जे समाधान असतं ते वेगळंच होतं. ते समाधान जे होतं, कारण राज्यमंत्री शेवटी कॅबिनेट मंत्र्याला जेवढे अधिकार असतात तेवढे राज्यमंत्र्यांना नव्हते. आम्हाला तर सुरुवातीला 2 महिने अधिकार मागता मागता आम्ही सगळे टीमवर्क करून अधिकार मागायचो. बरेचसे मंत्री आम्हाला, अरे तू तर माझ्या मुलासारखा, कोणाला म्हणा तू माझ्या नातवासारखा, त्यावेळी आमची बरीच चेष्टा मस्करी व्हायची. पण शेवटी जेव्हा अधिकार मिळाले, काही स्वरूपात मिळाले, काहींना जास्त मिळाले, काहींना कमी मिळाले, पण त्या माध्यमातून जे काम करण्याचा जो अनुभव आला आणि काही धोरणात्मक निर्णय घेतले, राज्यातल्या लोकांच्या जीवनमानावर काहीतरी आपल्या माध्यमातून परिणाम होतोय, काहीतरी जीवनमान सुसह्य करण्याचा आपला प्रयत्न आहे, हे जे एक आंतरिक समाधान आहे ते खूप मोठं आहे. आणि मला वाटतं राजकारणामध्ये लोक जेव्हा येतात त्यावेळेस हे आपल्या माध्यमातून कुठेतरी काहीतरी जर बदल घडत असेल, कुठेतरी एक रचनात्मक कार्य आपल्या माध्यमातून उभं राहत असेल, कुठेतरी आपल्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला मदतीचा हात जात असेल, तर ते एक ती जी भावना आहे ती एक राजकारणामध्ये पुढे जाण्याकरता ती भावना चांगली ती मदत करत राहते. खरं पहिली निवडणूक आजही लक्षात असेलच, तर ती निवडणूक लढताना एखादी विशेष आठवण राहुरीची? पहिली निवडणूक म्हणजे आमदार विधानसभेची 2019लाच माझी पहिली निवडणूक होती. त्या अगोदर मी राहुरी शहराचा नगराध्यक्ष म्हणून निवडणूक 3 वर्ष आधी जिंकलो होतो. आणि विधानसभेची निवडणूक मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यापासून जेव्हा नवीन मतदारसंघ आला ते 2 निवडणुका आमचा पराभव झाला होता. आणि आता तिसरी निवडणूक परत नुकतीच विधानसभेच्या आधी लोकसभेची निवडणूक होऊन गेली होती आणि त्यात माझ्या मतदारसंघातून माझ्या भाजपच्या उमेदवाराला 70,000 मताचा लीड होता. मग आता एवढा मोठा लीड 2-4 महिन्यात कसा कमी होणार आणि आपण कशाला लढवायचं, या निर्णयापर्यंत आम्ही जवळपास की आता 2 पराभव झालेत, परत लोकसभेला 70,000नी समोरचा लोकसभेचा उमेदवार आपल्या विधानसभेत पुढे आहे. पण त्यावेळेस शरद पवार साहेबांनी एकदा घरी आले, त्यांनी काही कानमंत्र दिले आणि उभं राहिलो, डेअरिंग केली. माजी आमदार जे आता हयात नाही, स्वर्गीय शिवाजी कर्डिले, ते त्यांच्या विरोधात ती निवडणूक होती आणि ते अत्यंत राजकारणामधले मातब्बर नेतृत्व त्यांचं होतं. राजकीयही डाव टाकण्याचंही त्यांचं कसब अत्यंत मोठं कसब होतं. आणि त्यांच्यासमोर ती निवडणूक जेव्हा मी रिंगणामध्ये आलो आणि पहिल्या दिवसापासून जो लोकांचा हळूहळू रिस्पॉन्स जो मिळत गेला, एका क्षणावर येऊन नंतर मला कळलं की आता आपण इथं चान्स आहे. त्यावेळेस मात्र मग आम्ही पण सगळे डाव काय टाकायचे टाकले, कुठं मागं बघितलं नाही आणि मोठा विजय मला त्या निवडणुकीमध्ये मिळाला. जी की अशक्य वाटणारा विषय होता तो शक्य झाला आणि पहिली निवडणूक मी जिंकलो. आणि खूप मोठं मताधिक्य, जे आमचा 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे, जो की माझा स्वतःचा राहुरी तालुका आहे, त्यात मी 40,000नी पुढं होतो जवळपास. नंतर थोडं नगर तालुक्यात कमी झालं, पण एक चांगला अनुभव आला. अशक्य वाटणारी गोष्ट त्यावेळेस शक्य झाली. निवडून तर आलोच मी, पण विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून आलो, मग सत्ताधारी आमदार झालो आणि मंत्री झालो. त्यामुळे हा प्रवास जो होता तो निश्चितपणे
एक अचंबित करणारा त्यावेळेस वाटलेला प्रवास निश्चित. खरंय.